सगळ्या गावकऱ्यांचा संयम सुटलाय आता। गावकरी तुझा इतका छळ करणार आहेत की तुझा श्वास गुदमरला पाहिजे। उद्या सूर्य उगवेल तो तुझ्यासाठी काळ होऊनच तुझ्या अंगाची कातडी जेव्हा सोलली जाईल ना तेव्हाच तो ओरडून सांगशील की मुलं कुठे आहेत ते। अहो कसं सांगणार, मी मुलांना पळवलंच नाहीये तर काय सांगू मी। बस झाला तुझा कांगावा, आता उद्या काय होईल ते बघ। तुझ्या विठुरायापर्यंत पण तुझा टाहो पोहोचू शकणार नाही। मी तर मुलांना बघितलंय। इथून बाहेर गेल्यावर इथं जे काय बघितलं, जे काय घडलं त्यातला एक सबूत बी बाहेर जाता का म्हणे, नाहीतर तिथल्या एकेका पोराचा एक एक अवयव तुला भेट म्हणून पाठवत राहील। पण मी यांना कसं पटवून देऊ की मी मुलांना पळवलेलं नाहीये, बाबाजींनीच पळवलेलं आणि मी निर्दोष आहे हे जर मी सिद्ध केलं नाही तर ते माझा भयंकर छळ करते, मला मारून सुद्धा टाकते। इकडे आड आणि तिकडे वीर असं झालंय। विठुराय आता ही कुठली कसोटी, काय करू मी आता। आला काय? अरे ये ना आत ये। आता अंग चोरून काही उपयोग नाहीये, आत ये चल। अरे दिगू, कोणाला आणलेस रे? सकू सारखी वाटते पण विचित्र आहे। अरे ये ना आत। विनू, विनू, माझा विनू, हे काय? त्या चेटकिडीने माझ्या मुलाची मुलगी करून टाकली। अरे माझा विनू, माझा एकुलता एक चिरंजीव, अरे देवा काय झालंय? विनू, अरे काय हा पाचटपणा आहे? अरे लुगडं का नेसलायस तू? ही असली कसली अवदसा आठवली रे तुला? अरे बोल ना, कुणी सांगितलंय तुला हे करायला? बोल। कोणी कशाला काही सांगायला हवं? विना काय कमी उद्योगी आहे का? हे सगळे त्याचेच प्रताप आहेत। खूप हुशारी आली ना याच्या अंगात। काय रे? हाय हा, आधी उतरव हे लुगडं आणि जरा माणसात ये जा। थांबा, नाही मी म्हंटल होतं ना, फार पुळका आहे ना तुला तुझ्या वहिनीचा। मग आता तुला पण किंमत चुकवावी लागणार। नाही नाही, तुम्हाला किंमत चुकवायची आहे का? नाही ना, मग मध्ये बोलायचं नाही। काय रे विनू, लुगडं नेसून सकू वहिनी व्हायची हौस आहे ना तुला? मग आता जोवर मी सांगत नाही तोवर तू या लुगड्यातच राहायचंस। अहो काहीतरीच काय बोलताय? तुम्हाला शिक्षा भोगायची का? मग भोगा। आणि एवढ्यावरच माझं बोलणं संपलेलं नाही।
घरातली जी जी कामं सखू करते ती सगळी कामं या विनूला करायची आहेत. हो मी करेन. अजून बी हिला दया येत नाही ना, मग भोग आता. जशी माझी शिवली तिकडं तडफडत असेल ना, तशीच तू हिथं तडफडली पाहिजेस. बोल, मुलं कुठे आहेत? बोल. बोल, मुलं कुठे आहेत? बोल. मी खरं सांगते, हे सगळं त्या खोटं सगळं केलंय. नाही. बाबाजी, सखू प्रकरणापासून लांब ठेवण्यासाठी दिगूला वसुलीसाठी बाहेर गावी धाडतीये. पण तो जातोय की नाही कोण जाणे. दिगू, हो यशस्वी हो. रमाई, येतो मी. काम पूर्ण झालं कीच मी परत ये. होय रे बाबा, काम थांबून कसं चालेल. आपला चरितार्थ आहे तो. मनात नसलं तरी कर्तव्य करावंच लागतं. जा हा तू. इथली काळजी नको करूस, मी घेईन ना सगळी काळजी. वसुलीची एवढी मोठी थकबाकी नसती तर मी खरंच तुला पाठवलं नसतं. पण आता आपला नाईलाज आहे ना, म्हणून तुला जावं लागतंय. हो रमाई, मला कर्तव्याची जाणीव आहे. होय रे बाळा, पण तुझी देहबोली सांगतेय की तुझे पाय जड झालेत. तुला जावंसं वाटत नाहीये. सखू तिकडे पिंजऱ्यात आहे, तुला तिची चिंता वाटतेय. पण बघ ना, काल तू विनूला घेऊन आलास त्यावेळी सुद्धा ती नाहीशी झाली होती ना. मला काय वाटतं माहितीये, सखूच्या बाबतीतला जो काही निर्णय होईल तो पंच आणि गावातली माणसं मिळून घेतील. आपण गावाच्या विरुद्ध जाणं योग्य नाही. आपण त्यांना आडवे गेलो तर आपल्याला, आपल्या घराला वाळीत टाकतील ते. मग आपण काय करायचं. रमाई, आता गाव काय करेल, सखूचं काय होईल हा विचार करणंच मी सोडून दिलंय. आणि मी खरं सांगू का तुला, मी जरी वसुलीला गेलो नसतो ना आणि इथे राहिलो असतो ना, तरी सुद्धा मी या फंदात पडलोच नसतो. आजवर मी अनेक वेळा मध्यस्थी केली, पण माझा फक्त आणि फक्त विश्वासघात झालाय. बस, मला तिचं काहीही सोयरसूतक राहिलेलं नाही. मन उडालंय माझं. आणि तसाही तिचा विठुराय आहे ना तिच्या पाठीशी. तिला माझी काही पर्वा नाहीये गरम आहे, आणि गरजही नाहीये. तेव्हा मी कशाला उगीच माझा जीव जाळून घेऊ ना, नाही का. येतो मी. बाबाजी, बाबाजी, तुम्ही अखेर माझ्या दिगूला सुबुद्धी दिलीत. बघितलं तर काय म्हणाला तो, सखूचं सोयरसूतक राहिलेलं नाही. खूप मोठा अडथळा दूर झाला बाबाजी. मला आता कसलीच काळजी वाटत नाही बाबाजी. गावातली माणसं सखूला काय ती बरोबर अद्दल घडवतील.
या सगळ्यात ती सकू मेली ना तर माझ्या मागची कटकट जाईल कायमची. उठ! दया दाखवायच्या लायकीची नाहीस तू. तोवर आमची पोरं कुठं ठेवली आहे सांगत नाही ना, तोवर हिला सोडायची नाही. उठवा रे हिला आणि पुन्हा ढोसा. जोवर माझी शिवली सापडत नाही तोवर हिचे प्राण कंठाशी आले पाहिजे. शनी बरोबर बोलते. अरे सरळपणे सांगितलं असता तर हे सगळं केलंच नसतं. पण हिनी सगळं स्वतःहून ओढवून घेतलंय. हिला दया दाखवायची नाही. हिची कातडी सोडली की मग मुलांचा ठाव ठिकाणा बाहेर येईल. अरे बघताय काय? मनात माया आहे तुझ्या. यशस्वी हो बाळा. घे प्रसाद घे. गाव काय करेल, सकूचं काय होईल हा विचार करणंच मी सोडून दिलाय. आणि तसाही तिचा विठुराय आहे ना तिच्या पाठीशी. तशी मला मुलीची हौस होतीच म्हणा. मुलाची मुलगी करावी याची हौस होती का तुम्हाला? काय पण ध्यान दिसतंय हे. शी, शिमग्याचं सोंग दिसतंय नुसतं. विनया, आधी सोड ते लुगडं. नाही आई, रमाईने मला शिक्षा दिली आहे ना, मग हे लुगडं मी नाही फेडू शकत. आणि आणि वहिनींची सगळे कामं मीच करेन. तर मगाशी तिथे होते, आता इथे कसे? हे त्यांचे जुळे बंधू आहेत की मला भास होतोय. काय झालं वत्सा? तुला प्रसाद दिला तो अजूनही तुझ्या हातात तसाच आहे. खाल्ला नाहीस? ज्या माणसाने मला 2 कोसंमागे प्रसाद दिला तोच माणूस माझ्या आधी इथे कसा? कोण कोण आहात तुम्ही? आणि एकाच वेळी एवढ्या ठिकाणी कसे असू शकता? जगात यापेक्षा महान सिद्धी प्राप्त झालेले असंख्य लोक आहेत. एकाच वेळी 2 किंवा 3 ठिकाणी असणं ही तर फार क्षुल्लक सिद्धी आहे.
आणि हा सारा सिद्धीचा चमत्कार. सिद्धी म्हणजे त्या कपटी नागोजीने सिद्धी प्राप्त करून घेतली. बाबाजीच माझा खोटा रूप घेऊन सगळं वाईट काम करत होते. मी तुम्हाला जीव तोडून सांगते की हे सगळं बाबाजी त्यांच्या आघोरी पिंपटेच्या जोरावर हे सगळं करतात. खोटी सकूपासून गावात फिरतात. म्हणजे सकू खरं बोलत होती आणि मी तिचं ऐकूनच घेत नव्हतं. सखो क्षमा कर ग मला. मी येतो. डोळे उघडलेत माझे. मी येतो. बस करा, किती माराल? सकुताई पाय पडते तुमच्या. खरं सांगून टाका ना, आम्हाला बघवत नाहीये. ए तू गप्पा बस. तुझी मुलं घरात सुखरूप आहेत तेव्हा बोलतेस होय तू. आमची मुलं पळवली हिनी. मारा हिला. चेटकीनी मुलाला कुठे लपवलाय? बोल. बोल. सोडू नका हिला. अरे हे अरे हे काय आहे? अरे हे दिगुला धरा. अरे काय करताय? काय चाललंय? सोडा. काय करताय? काय चाललंय? काही दया माया आहे की नाही तुमच्यात? अरे सोड. सोडा मला. अहो अहो शांत व्हा, शांत व्हा. तुम्ही स्वतःचा जीव सांभाळा. असं करू नका हो. अरे सोडा मला. आणि सकूवरचा अत्याचार ताबडतोब बंद करा. ती निर्दोष आहे तरी तिचा अमानुषपणे छळ करताय तुम्ही. अरे तिच्या वयाकडे तरी बघा. तुमची मुलगी नाही का दिसत तिच्यात तुम्हाला? अरे त्यांचीच मुलं दिसत नाहीयेत ना, कारण हिने ते लपवली आहेत ना, आणि म्हणून हे सगळं होतंय. अहो काही काय बोलताय भास्कर बुवा तुम्ही? तू काही बोलतोयस? तू गप्पा बस. आणि मला वाटतं ना, तू सुद्धा सकूच्या कारस्थानामध्ये सामील आहेस. आणि मला सांग, एखाद्या चेटकिणीची बाजू तू कशी काय घेऊ शकतोस? सकू चेटकीण नाहीये भास्कर बुवा. अहो पाटलीनबाई आणि भिक्या दोघांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलंय की दुसरी सकू आहे आणि तीच हे सगळं करते. तरी तुम्ही या सकूचा छळ करताय. काठ्याने ढुसून तिचे हाल करताय तुम्ही. चल आई अगं सोड नका. आई अगं सोड. अजिबात बोलायचं नाहीस. आता जर का जास्त बोललास ना तर 4 चटके देईन. हे सोंग आहे ना ते काढ आणि हे कपडे बदलून जरा माणसात ये. बघते तुला कोण अडवतंय ते. कोण म्हणजे? मी अडवणार. विनूला शिक्षा मी दिलीये आणि मी सांगितल्याशिवाय तो लुगडं बदलणार नाही. नाही, मी तुमच्या शिक्षेला जुमानत नाही. काय समजता काय तुम्ही माझ्या विनूला? विदूषक
माकड की शेतातलं बुजगावणं? रात्रंदिवस मी या घरात राब राब राबते, चारी ठाव स्वयंपाक करून सगळ्यांना घालते, मी सांगाल ते सगळं ऐकते, आणि तरी सुद्धा तुम्ही आम्हाला फुकटे म्हणता? मी माझा नवरा तुमचे गुलाम आहोत, गुलाम, कठपुतळे आहोत. अगं पण काकू तो विषयच नाहीये. रमाई त्याबाबत काही म्हणालीये का? पूर्ण ऐक. आम्ही यांच्या समोर झुकून असतो, त्या जे काय बोलतील ना ते ऐकतो, पण माझ्या विनूवर अधिकार गाजवून त्याचं माकड केलेलं मला चालणार नाही, आणि मी चालवून घेणार नाही ते. कारण विनू आमची आशा आहे. जसा दिघूला जीवापाड जपण्याचा तुम्हाला अधिकार आहे, तसाच माझ्या विनूला जपण्याचा मला सुद्धा अधिकार आहे, आणि तो अधिकार तुम्ही माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. कुणीच नाही, तुम्ही सुद्धा नाही. बस झालं आता, बस. आता किती काळ तुम्ही असं आम्हाला टाचे खाली चिरडाल? काकू मी गप्प आहे याचा अर्थ हार मानली आहे असं समजू नका जाऊ बाई. नागिणीच्या शेपटीवर पाय ठेवलाय तुम्ही. आणि विनू, लाज वाटत नाही तुला? काढ ते लुगडं, चल चल आधी. अरे सोड. अरे कशाला लोकांच्या अंगावर जातोयस? त्यांचं कशाला वैर घेतोयस तू? हे बघ, ते सगळे ना त्या सकूच्या विरोधात आहेत. जर त्यांना अडवायला जाशील तर आणखीन आग भडकेल. बघ बघ बघ, अरे त्यांचा पारा इतका चढलाय की ते तुला सुद्धा पिंजऱ्यात कोणतील. हा सोड. लोकांनी कशाला टाकायला हवं? अरे मीच जातो ना पिंजऱ्यात. घ्या. या लहान असाह्य सकूचा छळ करताय ना, तिच्यावर घाव घालताय ना. या आता गाठ्या घेऊन एकेकाची टाळकी फोडे ना मी. खबरदार जर सकूचा पुन्हा असा छळ करायचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवा. अरे माणसं आहात का राक्षस तुम्ही? दिगू पिंजऱ्यात गेलाय ही बातमी वहिनीनं द्यायलाच पाहिजे. हे दिगो बाहेर ये. आणि तू स्वतःला काय शहाणा समजतोस काय? आणि तेवढंच असेल ना तर ह्या चेटकिणीला विचार मुलं कुठे आहेत म्हणून. तू कितीही आरडाओरडा केलास तरी सखूची सुटका होणार नाही, हे तू लक्षात ठेव. आणि तुम्हीही लक्षात ठेवा. आता मी माझ्या सकूच्या पाठीशी उभा आहे, आणि काहीही झालं तरी मी सकूची साथ सोडणार नाही.